नमस्ते. मी गणेश खेडकर. गेले 5 ते 6 वर्ष एमपीएससी ग्रुप बी सरळ सेवा असतील किंवा तुमची कृषीची परीक्षा असेल यासाठी मी क्लासेसला शिकवतो. आता आज आपण तुमची जी काही कृषी सेवकची जी काही परीक्षा असणार आहे त्या परीक्षेसाठी जो जीकेचा विषय असणार आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया आहे की साधारण एक 80 प्रश्न तुम्हाला जीके वर विचारले जातात. आपण जनरल नॉलेज असं म्हणतो. त्याच्यापैकी मॅथ रिझनिंग असेल, सायन्स असेल, तुमचं मराठी असेल, इंग्लिश असेल आणि एक विषय राहतो जो म्हणजे ज्याला जीके असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हे सगळे विषय असतात. करंटच्या घडामोडी आपण त्याच्यामध्येच कव्हर करतो. हे सगळे विषय तुम्हाला साधारणपणे 20 मार्काला विचारले जातात, बरोबर? आणि त्या 20 मार्कासाठी तयारी करताना आपल्याला हे 4-5 विषय तयारी करावी लागते. यस, नमस्ते नमस्ते सगळ्यांना, नमस्ते. तर आता आज आपण या जीकेचा अभ्यास कसा करायचा त्याचं इंट्रोडक्टरी लेक्चर पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं, कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या, ओके, आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. आता लक्ष द्या, आता इथून पुढे सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्यात सुरुवातीला मी माझ्या बाजूनं इथं आज सगळं ओरिएंटेशन देतो आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, जीकेचा अभ्यास कसा करायचा, कधीपर्यंत करायचं, हे सगळं काहीही प्रश्न असू द्या, आपण शेवटी वेळ ठेवूयात. त्यावेळेस तुम्ही ते प्रश्न मला सगळ्यांना विचारा, तुमच्या प्रत्येकाचा डाऊट क्लिअर करूयात आपण. प्रश्न विसरण्याची शक्यता असते म्हणून टाईप वगैरे करून ठेवा साईडला. शेवटी आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ, त्यावेळेस सगळे क्वेश्चन डिस्कस करू. त्याचा हेतू असा आहे की मी बोलताना मी माझ्या बाजूने सगळं बोलतो आणि तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न राहिले तर मग मला आवर्जून विचारा. चला चलो सुरू करूयात. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना 2 गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. त्यातली एक गोष्ट 10% महत्वाची आहे आणि दुसरी गोष्ट 90% जास्त महत्वाची आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सिलेबस महत्वाचा असतो. कुठलीही स्पर्धा परीक्षा घेणारी कुठलीही अथॉरिटी असू द्या, तुमची एमपीएससी असू द्या किंवा टीसीएस असू द्या, आयबीपीएस असू द्या किंवा जे जिल्हा मंडळ असतात, कुठलीही एक्झाम असू द्या, सिलेबस पहिल्यांदा डिफाईन करतं की तुम्ही काय वाचायचं, की तुम्हाला कशा संदर्भातले क्वेश्चन विचारले जाणार आहे. आणि त्याही पेक्षा सगळ्यात जास्त मी 90% म्हणतोय, 90% वेटेज असतं ते म्हणजे तुम्हाला यापूर्वी त्या परीक्षेवर काय क्वेश्चन आलेले आहेत, ज्याला आपण जनरली पीवायक्यू असं म्हणतो. काय म्हणतो आपण? पीवायक्यू असं म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मागच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या मागच्या परीक्षेला तुम्हाला नेमके काय प्रश्न विचारलेले आहेत, यामुळं तुम्हाला या वर्षी अभ्यास करताना कशाचा अभ्यास करायचा आहे हे कळतं. त्यामुळं ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी खूप जास्त महत्वाच्या आहेत, एक तर सिलेबस आणि पीवायक्यू. आता तुम्हाला स्क्रीनवर काही कंटेंट दिसत असेल. हा जो कंटेंट आहे, हा कंटेंट तुमची जी कृषी सेवकची यापूर्वी झालेल्या परीक्षा आहेत, या परीक्षेच्या जवळपास 1,500 प्लस पेजेस, पहा बर का, 1,500 प्लस पेजेसचं अनालिसिस केलंय मी, लक्षात ठेवा. आणि या 1,500 क्वेश्चनचं अनालिसिस करून साधारण 300 क्वेश्चन असे आहेत जे तुम्हाला यापूर्वी जीके वर विचारलेले आहेत. आज आपण फक्त जीके विषयी बोलतोय, जनरल नॉलेज विषयी बोलतोय. यामुळं तुम्हाला काय फायदा होणार आहे की तुम्ही आता प्रिपेअर करताना जी आगामी परीक्षा होणार आहे त्यासाठी तयारी करताना तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. नेहमी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना 2 गोष्टी आहेत ज्या याच्यावरून कळतात आपल्याला. एक गोष्ट म्हणजे त्याला आपण व्हर्टिकल स्टडी म्हणतो, व्ही, आणि दुसरा असतो हॉरिझॉन्टल स्टडी.
व्हर्टिकल स्टडी म्हणजे ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले जातात त्याचा डिटेल अभ्यास करायचा. काय करायचा? डिटेल अभ्यास. मग हे टॉपिक कसे कळणार आहेत? या पीवायक्यूचं विश्लेषण केलं की तुम्हाला कळणार आहे की पॉलिटी मधल्या या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात. मग तो आपण डिटेल अभ्यास करणं अपेक्षित आहे. होरिझॉन्टल म्हणजे आडवा अभ्यास करणं. उदाहरणार्थ एखाद्या टॉपिकवर अधूनमधूनच प्रश्न येतात, म्हणजे तो डिटेल वाचणं गरजेचं आहे का? नाही. तर त्याच्यातल्या फक्त बेसिक गोष्टी करणं गरजेचं आहे. काहीही क्वेश्चन आला तरी तो तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे. याच्यानंतर आणखीन एक पद्धत असती, त्याला आपण MSc असं म्हणतो. उदाहरणार्थ आता सरन्यायाधीश घेऊयात. सरन्यायाधीश यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे सरन्यायाधीश हा अभ्यास करताना तुमचा मस्ट टॉपिक झालेला आहे. मस्ट की हा करायचा म्हणजे करायचा. यस म्हणजे शुड, 2 नंबरचं महत्वाचं. याला यमला आपण सोप्या भाषेमध्ये व्हेरी IMP असं पण म्हणतो की याच्यावर 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यस म्हणजे शुड, शुड म्हणजे काय? आपल्या भाषेत IMP. म्हणजे याच्यावर 2 नंबरचे चान्सेस आहेत की याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि कुड म्हणजे काय? हे फक्त माहिती असावं, याच्यावर विचारला तर विचारला जाईल. अशा पद्धतीनं आपल्या या सगळ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला कोणत्या टॉपिकवर डिटेल अभ्यास करायचा हे सांगणार आहे, कोणते टॉपिक फक्त बेसिक करायचे हे सांगणार आहे. त्याच्यानंतर कोणत्या टॉपिक मधल्या कोणत्या मुद्द्यावर क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकतो ते सांगणार आहे. 2 नंबरचं महत्वाचं सांगणार आहे आणि हे फक्त माहिती असावं, तुम्हाला एकदा वाचून घ्यावं हे पण सांगणार आहे. ठीक आहे. आज आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे आणि इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात, मी याच्यावर विश्वास ठेवतो की तुम्ही प्रत्येकाने हे प्रश्न पाहिलेले असतील. असू द्या 1,500 पेजेस असले तरी काही हरकत नाही. जर कोणी पाहिले नसतील तर त्यांनी एवढं पाहिलं तरी तुमचं सफिशियंट होईल. मला 2 दिवस लागलेत हे सगळे क्वेश्चन पाहायला, 2 दिवस लागलेत. 1,500 पेजेस मी सगळे व्यवस्थित पाहिलेत आणि हे काढलेलं आहे. आता पहा, साधारण 300 क्वेश्चन आहेत. आपण सगळे डिस्कस करणार नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो हे सगळं तुम्हाला मिळून जाईल. रिसीम उपभोक्ता राष्ट्र कोणतं आहे? रेसिमचा वापर करणारं राष्ट्र कोणतं आहे? आता यावर्षी मग याच्यावर काय प्रश्न येऊ शकतो? यावर्षी केंद्र सरकारनं एका सिल्कचे किंवा रेसिमचा जो प्रकार असतो त्याला अहिंसा सिल्क असं टायटल दिलेलं आहे. मग ती विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे? हे 2 तुमचे ऍग्रीचे आहेत. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत? आता यावर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था ह्या ज्या आपल्या आहेत ज्याला आपण पंचायत राज म्हणतो. त्याच्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका. आता तर नगरपालिका 2 डिसेंबरला वगैरे निवडणुका आहेत त्यांच्या. याच्यावर यावर्षी प्रश्न विचारला जातो. म्हणजे हा आपला विषय कोणता झाला? पंचायत राज. म्हणजे आपण ज्यावेळेस लेक्चरमध्ये पाहणार आहोत, लेक्चरमध्ये मी तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्रामसभा, त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हे सांगणार आहे. कटक मंडळ, त्याच्यानंतर पंचायत राज संबंधातल्या समित्या सांगणार आहे किंवा पंचायत राजचं जी काही पार्श्वभूमी आहे इतिहासामध्ये कशा पद्धतीने होतं, त्याच्यानंतर 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, हे आपले टॉपिक क्लिअर होऊन जातात. प्रादेशिक ग्रामीण बँका ज्याला आपण RRB म्हणतो, इकॉनॉमिकचा टॉपिक झाला. भारत सेवक समाज याची स्थापना कोणी केलेली आहे? मग इतिहासाचा टॉपिक झाला. हे सगळं आपल्याला या पद्धतीने कळणार आहे. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? आता विद्यमान राज्यपाल जे आहेत मग त्यांनी शपथ कोणत्या भाषेतून घेतली? जर रिसेंटची ऍक्टिव्हिटी असेल, लगेच घडलेली घटना असेल तर त्याच्या संदर्भात ते डिटेलही प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर भारताची पहिली अणुभट्टी, यावर्षी याच्यावर पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण ज्यांनी आपली पहिली अप्सरा अणुभट्टीचा निर्मिती केलेली होती त्यांचं यावर्षी निधन झालेलं आहे. मग आपल्याला प्रश्न तयार होतो, म्हणजे
आज आपण या लेक्चर मधून असं पाहणार आहोत की तुम्हाला पीवायक्यू काय विचारलेत आणि या पीवायक्यू नुसार प्रिडिक्शन काय आहे, की या वर्षी तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपल्या लेक्चर मध्ये काय काय असणार आहेत. पहिलं पीवायक्यू. पीवायक्यू नुसार आपण कंटेंट तयार करणार आणि इथून पुढे तुम्हाला यावर्षी काय प्रश्न विचारणार आहेत त्याचं प्रिडिक्शन करणार आहे. याच्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नेमकेपणा येणार आहे की एवढ्याच गोष्टी करायच्यात. कारण वाचायला गेलं तर तुम्हाला 1,00,000 गोष्टी आहेत, पण एवढं करायचं का नाही. ज्यावेळेस तुम्ही कुठलाही क्लास जॉईन करता, क्लासची ही जबाबदारी असते की तुमचं काम कमी करावं. ठीक आहे. मग आपण या लेक्चर मधून हे सगळं कव्हर करणार आहोत. पीवायक्यू पाहणार आहोत, कंटेंट त्याच्यानुसार असणार आहे आपला, आणि इथून पुढे काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आरबीआयची स्थापना वर्ष विचारलेलं आहे. एक कविता विचारलेली आहे. त्या वर्षभरात ज्यांचं कोणाचं निधन होतं किंवा ज्यांना पुरस्कार विचारला जातो त्यांच्या कविता विचारल्या जातात, पुस्तकं विचारले जातात. यावर्षी खूप गाजलेलं पुस्तक आहे दीवार में एक खिडकी रहती थी, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. शुक्ल शुक्ल म्हणून आहेत, त्यांना छत्तीसगडचे आहेत. छत्तीसगड मधले पहिले कवी आहेत, त्यांना पुरस्कार मिळालाय. मग त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे. म्हणजे आता हे जॉग्राफीचा क्वेश्चन झाला. मग आपण जॉग्राफीमध्ये अरबी समुद्र असेल, तुमचा बंगालचा उपसागर, हिंदी महासागर असेल किंवा जगभरातले जे समुद्र असणार आहेत, महासागर असणार आहेत, त्याची माहिती घेणार आहोत. संसद. आता संसद हा पॉलिटिकला विषय झाला आणि त्याच्यातला प्रश्न काळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन आवर म्हणतो. म्हणजे कोणत्याही खासदाराने उभं राहायचं आणि प्रश्न विचारायचा, त्याला क्वेश्चन आवर म्हटलं जातं. मग आपण संसद टॉपिक पाहणार आहोत. जर केंद्रामध्ये संसद पाहिली की राज्यामध्ये विधिमंडळ येतं, मग विधिमंडळ पाहणार आहोत. क्वेश्चन नुसार आपलं कंटेंट तयार होणार आहे, कारण इथं नेमकेपणा खूप गरजेचा असतो. एक पुस्तक घेतलं आणि पहिल्या पेज पासून शेवटपर्यंत वाचत गेलो तसं करून चालणार नाही आपल्याला. या तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्याचं नाव स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ज्याला जास्त मार्क्स मिळतात तोच पास होतो. आपण इथं अभ्यास करायला आलेलो नाही. मला तुम्ही पुस्तक किती वाचलेत याचं अजिबात कौतुक नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही किती प्रश्न विचारलेत आणि किती प्रश्न त्या दिलेल्या वेळेमध्ये क्वालिफाय केलेले आहात किंवा सिलेक्ट केलेले आहेत त्याच्यावर सगळं ठरणार आहे. भारतरत्न पुरस्कार याच्यावर प्रश्न आलेला आहे. मग भारतरत्न आहे, पद्मश्री आहे, त्याच्यातले ज्याला आपण पद्म पुरस्कार म्हणतो, त्यात पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे पुरस्कार असणार आहेत. त्या पुरस्काराविषयी आपण बोलणार आहोत. ठीक आहे. राळेगण सिद्धी. राळेगण सिद्धीच्या विषयी प्रश्न विचारलेला आहे. मग हिवरे बाजार असेल किंवा कुठलं एखादं गाव या वर्षभरात चर्चेत आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. कवितांचं गाव आहे, लेखकांचं गाव आहे, कुठलंही गुलाबाचं गाव आहे, असं जे चर्चेत आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. सुमित्रा महाजन. प्रश्न काय विचारला होता की लोकसभेच्या सर्वाधिक काळ खासदार असणाऱ्या महिला खासदार कोण आहेत. तर सुमित्रा महाजन होत्या. मग आपल्याला मनेका गांधी माहित आहेत किंवा इतर कोणी खासदार असतील त्याच्या संदर्भातलं आपण पाहणार आहोत. संसद आदर्श ग्राम योजना जी आहे त्यात सचिन तेंडुलकरनी कोणतं गाव दत्तक घेतलेलं आहे. आता हा प्रश्न रिलेव्हंट नाहीये, आज विचारला जाणार नाही, परंतु याच्यातून काय कळतं, केंद्र सरकारची योजना विचारलेली आहे, संसद आदर्श ग्राम योजना. आता हा त्यावेळेस विचारलेला प्रश्न आहे, तो आज आपण करायचा का, तर नाही. तर या वर्षभरात ज्या काही योजना आलेल्या आहेत, केंद्र सरकारच्या असू द्या किंवा राज्य सरकारच्या, आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी पुण्यतिथी आहे. सरदार पटेल यांची 75वी पुण्यतिथी आणि 150वी जयंती या वर्षी आहे. मग यांच्या संदर्भातल्या ज्या काही योजना असणार आहेत किंवा बिरसा मुंडा यांच्या संदर्भातली योजना असेल, कुठली एखाद्या महान व्यक्तीच्या आयुष्याविषयीची जी काही योजना असेल, त्यांच्या नावानं जी योजना असेल त्याच्यावरचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. वॅट, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स स्वीकारणारं पहिलं राज्य काय आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विचारलेला आहे. ग्रीन हाऊस गॅस इमिशन. आता सध्या तुम्ही ऐकलं असेल, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात PM2.5चं प्रदूषण होत आहे. मग आपण ते PM2.5 PM10 असणार आहे. IQ इयर ही संस्था आहे, ती संस्था कोणता अहवाल रिलीज करते. मग ग्रीन हाऊस गॅसमध्ये
दिल्लीमध्ये जे राहतात त्यांचं 8 वर्ष आयुष्य कमी होते. इतक्या मोठ्या प्रमाणात ते प्रदूषणाला सामोरे जातात. मग हे ग्रीन हाऊस गॅस असतात त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातात. आपण ते कव्हर करणार. आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळेस त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. यावर्षी त्यांचं पुस्तक आलेलं आहे. दिया सलाई म्हणून. हे कोणत्याही नोबेल विजेत्याचं हिंदीमध्ये आलेलं पहिलं पुस्तक आहे. म्हणजे पहिल्यांदा हिंदीमध्ये आलेलं. ठीक आहे. त्यामुळे ते विचारलं जाऊ शकतं आपल्याला. IRDP आता ही एक योजना आहे केंद्र सरकारची. मग पुन्हा एकदा आपण केंद्र आणि राज्य सरकारची योजना पाहणार आहोत. भूविकास बँक आहे. अमजद अली खान. अमजद अली खान यांचं क्षेत्र कोणतं आहे? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? यावर्षी झाकीर हुसेन यांचं निधन झालेलं आहे. मग कला क्षेत्रातले जे लोक आहेत, आता रिसेंटली धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. किंवा शोलेमध्ये जेलरची भूमिका करणारे आहेत आसरानी, त्यांचं निधन झालेलं आहे. मग या कला क्षेत्रातल्या लोकांविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. माजुली बेट. माजुली बेट हे आसाममध्ये नदीमधलं जगातलं सर्वात मोठं बेट आहे. नदीच्या मध्ये असणार आहे. मग त्या माजुली बेटा संदर्भातला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तिसरं इंग्रज मराठा युद्ध. म्हणजे आता पुन्हा युरोपियन सत्ता आणि मग इंग्रज, त्यातले इंग्रज जास्त दिवस राहिले ना. मग त्याच्यातले मराठा, टिपू सुलतान आणि त्यांचे वडील हैदर अली असेल, किंवा बंगालची सत्ता असेल, किंवा निजाम असेल, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. त्यांच्या महत्वाच्या लढाया कोणत्या आहेत? मग आपल्या याच्यामधल्या पानिपतचे जे युद्ध आहेत, पानिपतचं युद्ध आपण पाहणार आहोत. किंवा याचा अर्थ असा आहे, इतिहासामधल्या महत्वाच्या लढाया आणि त्या संदर्भातली व्यक्ती, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. म्हणजे लोकमान्य टिळक. आता आपण इतिहासामध्ये समाज सुधारक पाहणार आहोत. आता आपण आधी पाहिलं भारत सेवक समाजावर प्रश्न विचारलाय, लोकमान्य टिळकावर प्रश्न विचारलेला आहे. बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी आहेत. मग महाराष्ट्रामधले ज्या प्रसिद्ध कवयित्री असणार आहेत किंवा कवी असणार आहेत, त्यांची थोडक्यात ओळख आणि त्यांचं साहित्य जे काय आहे त्याची आपण ओळख करून घेणार आहोत. पुन्हा आरबीआयची स्थापना. आरबीआयची स्थापना यापूर्वी इथं पण प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्न रिपीट होत आहेत. केशर उत्पादक राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र बँकेचं हेडक्वार्टर काय आहे? मग बँका. तुम्हाला बँक या सेक्शनवर क्वेश्चन आहेत. मग आपण सर्व बँका ज्या काही नॅशनलाइज बँका असतील, किंवा आता फ्लिपकार्ट, यावर्षी फ्लिपकार्ट जी कंपनी आहे, ई कॉमर्स कंपनी, त्याला नॉन बँकिंग फायनान्स कंपनी NBFC चा दर्जा दिलेला आहे. मग आपल्याला तो प्रश्न तयार होतो. ते आपण कव्हर करणार आहोत. अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वध केला होता तो कोणत्या किल्ल्यावर आहे? म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात आपण डिटेल पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अष्टप्रधान मंडळ पाहणार आहोत. यावर्षी का महत्वाचं आहे जास्त? कारण युनेस्कोनं छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि तामिळनाडू मधला एक किल्ला जिंजी, अशा 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. मग त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. राज्य सहकारी बँक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण आपल्याला सगळ्यांना माहित असतो, पण आता आपण थोडस परीक्षेच्या दृष्टीनं पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या सर्वात दक्षिण जिल्हा. मग महाराष्ट्राचं जे काही आता आपण काय करणार, भारताचं जे काही राजकीय इतिहास असतो आणि फिजिकल हिस्ट्री असते, म्हणजे नद्या, पर्वतरांगा, हे सगळं महाराष्ट्र आणि भारत दोघांचंही पाहणार आहोत. ठीक आहे. आणि जगातले प्रत्येक खंड आणि या प्रत्येक खंडातले महत्वाचे देश या संदर्भात बोलणार आहोत. आता गेले 2-4 दिवस झालं इथोपियामध्ये एका ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या गुजरात पर्यंत, इव्हन आपल्या महाराष्ट्रापर्यंत ती ज्वालामुखीची राख आलेली आहे. 14 किलोमीटर उंच गेली म्हणतात आणि ती आलेली आहे. मग ज्वालामुखीवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सोमनाथ मंदिर जे आहे, सुरटी सोमनाथचं मंदिर कोणत्या राज्यात मध्ये आहे हे विचारलेलं आहे. प्रार्थना समाज. प्रार्थना समाज जे आहे तो म्हणजे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर विचारलेला आपल्याला पाहता येतं. कर्कवृत्त भारतातल्या कोणत्या राज्यामधून जातं?
महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. जॉग्राफी, हे सगळे जॉग्राफीचे मुद्दे आपल्याला पाहता येतात. डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स, आता वंदे भारत ट्रेन असणार आहे किंवा नवीन नवीन ट्रेन येत आहेत. तर या ट्रेन संदर्भातली माहिती आपण रिसेंटची पाहणार आहोत. किंवा सध्या रुद्रास्त्र नावाची एक ट्रेन आहे, जी भारतातली सर्वाधिक लांबीची मालवाहू ट्रेन आहे. किती लांबीची आहे? 4.5 किलोमीटर लांबीची. मग त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. महाबनानाचं हेडक्वार्टर कुठं आहे? प्रश्न पहा बरं का. नागरी पुरस्कार त्यांचा क्रम विचारलाय. जसं मी म्हटलं ना, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री आणि सगळ्यात वर कोणता आहे? भारतरत्न. मग ह्या पुरस्कार यावर्षी कुणाला मिळालाय? महाराष्ट्रातल्या कुणाला मिळालाय? महाराष्ट्रात पद्मविभूषण कुणाला मिळालाय का? पद्मश्री कुणाला मिळालाय का? त्यांचं क्षेत्र कोणतं आहे? असे प्रश्न विचारले जातात. IRDP पुन्हा विचारले. या ठिकाणी IRDP विचारलं होतं. क्वेश्चन रिपीट होत आहेत. रेशीम उत्पादक राज्य आहे. जलयुक्त शिवार योजना, आता हा त्यावेळेसचा प्रश्न आहे. मग यावर्षी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या योजना आहेत ज्या विचारल्या जाऊ शकतात? लाडकी बहीण योजना असणार आहे किंवा इतर ज्या काही योजना असतात, महिलांना बसमध्ये सवलत दिलेली आहे त्या संदर्भातली असेल, किंवा आता बिहारच्या इलेक्शन मध्ये त्यांनी महिलांना 10,000 रुपये दिले, मग त्या संदर्भातली योजना कोणती आहे? या सगळ्या योजना आपण प्रत्येक राज्यानुसार पाहणार आहोत. पुन्हा RRB संदर्भात विचारलेला आहे. RRB या ठिकाणी पण विचारलेला आहे आपल्याला. प्रादेशिक ग्रामीण बँका दिसलं. प्रादेशिक ग्रामीण बँका, यावर्षी प्रादेशिक ग्रामीण बँकावर प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 1975 ला RRB स्थापन झालेले आहेत आणि सध्या केंद्र सरकारने ठरवलंय की प्रत्येक राज्यामध्ये एकच RRB, म्हणजे आता सध्या 28च RRB होणार आहेत. ते पण आपण कव्हर करणार आहोत. महाराष्ट्रामधल्या ज्या प्राथमिक कृषी पतसंस्था असतात त्यांची संख्या किती आहे हे विचारलेलं आहे. आता हे कुठे येतं? जनरली इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये आर्थिक पाहणी अहवाल असतो त्याच्यामध्ये येतं. त्या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत. SBI ची स्थापना, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना, म्हणून म्हटलं बँका रिलेटेड आपण सगळं कव्हर करणार आहोत. मराठी भाषा दिन कोणता आहे? आता मराठी भाषा दिन यापेक्षा यावर्षी विचारलं जाईल अभिजात भाषा दिन. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मग तो 3 ऑक्टोबरला आहे. मग त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा या वर्षभरात कोणते महत्वाचे युनायटेड नेशनचे असू द्या किंवा आपले केंद्र सरकारचे असू द्या किंवा राज्य सरकारचं असू द्या, कोणतं वर्ष जाहीर केलंय, दिनविशेष आणि वर्ष हे आपण कव्हर करणार आहोत. उलर तलाव कुठं आहे? म्हणजे जिओग्राफीचा प्रश्न आलेला आहे. मग आपण भारतातले महत्वाचे तलाव पाहणार आहोत. रायगड किल्ला कुठं आहे? व्यक्ती आणि त्यांचं क्षेत्र, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रवीना टंडन यांचं विचारलेलं आहे. त्या वर्षभरात जे काही चर्चेत असतं ते विचारलं जातं आपल्याला. ठीक आहे. सत्यशोधक समाज, आता या ठिकाणी आपण पाहिलं प्रार्थना समाज विचारलेला आहे. हा, इथं प्रार्थना समाज विचारला, इथं सत्यशोधक समाज विचारलाय. मग इतिहासामध्ये ज्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. मग महात्मा फुले यांचा अभ्यास करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, छत्रपती राजश्री शाहू महाराज आहेत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. जवाहर रोजगार योजना म्हणजे पुन्हा केंद्र सरकारची योजना आलेली आहे. हुतुतू खेळ, कबड्डी, कबड्डी खेळाची माहिती विचारलेली आहे. यावर्षी पहिल्यांदाच खो खोचा वर्ल्ड कप झालेला आहे. मग हे जे काही वर्ल्ड कप होतात, त्या स्पर्धा असतात, त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. अशोकानं बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी काय केलेलं आहे? मग पुन्हा एकदा आता आपल्या लेक्चरमध्ये प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत यांच्यातलं सुद्धा इतिहासातल्या महत्वाच्या घडामोडी, सिंधू संस्कृती असेल, यावर्षी सिंधू संस्कृतीच्या शोधाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तामिळनाडू सरकारनं जो कोणी सिंधू लिपीचं वाचन करून त्याला $1 मिलियन बक्षीस जाहीर केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या योजना आहेत, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. ठीक आहे, हे लक्षात आलं तुम्हाला? अशा पद्धतीनं आपण हे सगळे क्वेश्चन काढलेले आहेत. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजाचं जन्म ठिकाण दाखवलेलं आहे, विचारलेलं आहे आपण, ते आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. गणेशोत्सव कधी सुरू झालेला आहे? महाराष्ट्राचे सध्याचे सीएम कोण आहेत?
एजीआय म्हणजे अटर्नी जनरल ऑफ इंडिया, म्हणजे भारताचे महान्यायवादी, म्हणजेच केंद्र सरकारचा प्रमुख सरकारी वकील. मग तसं राज्य सरकारचा प्रमुख सरकारी वकील आहे. याचाच अर्थ काय होतो की पॉलिटीमध्ये ज्या संविधानिक संस्था म्हणजे ज्यांचा संविधानामध्ये उल्लेख आहे आणि गैरसंविधानिक संस्था ज्यांना आपण स्टॅच्युटरी संस्था म्हणतो किंवा कायदेशीर संस्था म्हणतो, ज्या संस्था ज्यांच्या स्थापनेसाठी कायदा करावा लागणार आहे, या दोन्हीचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये युपीएससी असेल, एससी एसटी आयोग असेल, ओबीसी आयोग असेल, फायनान्स कमिशन असेल, वित्त आयोग असेल किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, महिला आयोग, या सगळ्या संस्था ज्या आहेत, माहिती आयोग, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. हरिप्रसाद चौरसिया कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, ऑरेंज सिटी कोणती आहे, महाराष्ट्र दिन कधी असतो, घाशीराम कोतवाल या नाटकाचे लेखक विचारलेले आहेत. सध्या महाराष्ट्रात सखाराम बाइंडर नाटक खूप चर्चेत आलेलं आहे. मग आपण सखाराम बाइंडर म्हटलं ना, महाराष्ट्रातले महत्वाचे लेखक, कवी, कवयित्री या सगळ्यांचा आपण, मी तुम्हाला एक चार्ट देईल, तिथून तुमचं सगळं कव्हर होऊन जाणार आहे. अशोक चक्र त्याचा विचारणार आहे. मेधा पाटकर यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा पहा, हरिप्रसाद चौरसिया यांच्यावर पुन्हा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहता येतो. याचाच अर्थ प्रश्न रिपीट होता येतं. ठीक आहे. एसबीआयचं पूर्वीचं नाव काय आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचं पूर्वीचं नाव काय आहे, मग पुन्हा इतिहासामध्ये त्यातलं आपल्याला सापडतं. इस्रोचं हेडक्वार्टर विचारलेलं आहे. दुलीप ट्रॉफी तिचा विजेता कोण आहे. मग क्रीडा घडामोडी, आपण सर्व क्रीडा घडामोडी सुद्धा पाहणार आहोत. मराठी मधला पहिला ज्ञानपीठ कुणाला मिळालाय, मग 4 ज्ञानपीठ जे आहेत किंवा या वर्षीचा ज्ञानपीठ कुणाला मिळालाय तेही आपण पाहणार आहोत. इथं क्रीडा घडामोडी आल्या, इथं पुरस्कार आले, हे आपण करंट मध्ये कव्हर करणार आहोत. बीबी का मकबरा कुठं आहे, बँकांचं राष्ट्रीयकरण कधी केलंय, मग पुन्हा एकदा इकॉनॉमिक्स मध्ये आलो. 1980 ला ज्या काही बँकांचं राष्ट्रीयकरण केलं किंवा 1969 ला असेल, त्या दोन्ही बँकाचं नॅशनलायझेशन आपण पाहणार आहोत. दादासाहेब फाळके पुरस्कार या वर्षीचा जो आहे 71वा मोहनलाल यांना दिलाय. मग दादासाहेब फाळके यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत, पुरस्काराविषयी माहिती पाहणार आहोत. ग्रँड मास्टर, दुसरा ग्रँड मास्टर कोण आहे, म्हणजे बुद्धिबळ. मग यावर्षी डी गुकेश असतील किंवा भारतामध्ये जे बुद्धिबळाची फिडे चषक होतोय वर्ल्ड कप, त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. क्रीडा घडामोड, याचा अर्थ काय घ्यायचा, क्रीडा घडामोड आहे. राष्ट्रीय डॉक्टर डे कोणता असतो ते विचारलेला आहे. IPL 2017 मध्ये विजेता कोण आहे, पुन्हा क्रिकेट आलेला आहे. भारताचे बिस्मार्क म्हणजेच सरदार पटेल यांच्याविषयीचा प्रश्न विचारलेला आहे. नाबार्ड आहे. अंडर 19चा वर्ल्ड कप कुणी जिंकलेला आहे. टिळकांचं वृत्तपत्र कोणतं आहे. मग वृत्तपत्र आणि शिक्षण याचाही अभ्यास करणार आहोत आपण, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बुधान चळवळ, मग या वर्षी बुधान चळवळीला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. मग बुधान चळवळीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. विनोबा भावे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय ओझोन दिन, पुन्हा दिनविशेष आलेला आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, मी तुम्हाला एक चार्ट करून देईन, आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिनविशेष, राष्ट्रीय दिनविशेष आणि आपल्या राज्याचे दिनविशेष आणि महत्वाचे वर्ष कोणते आहेत, म्हणजे काही प्रश्न आला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये. एम.एफ. हुसेन यांचं जन्म गाव काय आहे, त्या वर्षी एम.एफ. हुसेन यांचं निधन झालं होतं. मकबूल फिदा हुसेन अतिशय प्रसिद्ध असे चित्रकार आहेत, आपल्या पंढरपूरचे होते. ठीक आहे. मग या वर्षभरात कोणत्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे, त्यांच्या संदर्भात काय प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आपण पाहणार आहोत. पुन्हा ग्रीन हाऊस गॅस विचारलेला आहे, चर्चेत आहे, महत्वाचा आहे. जयंत नारळीकर यांच्यावरचा प्रश्न विचारलेला तुम्हाला पाहता येतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे. साहित्य अकादमी, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, या वर्षीचे पुरस्कार कोणते आहेत, मराठीत कुणाला दिलेला आहेत, युवा कुणाला दिलाय, बाल कोणाला दिलाय, अनुवादाचा कोणाला दिलाय, हे सगळं आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे. अंदमान आणि निकोबार हे जे 2 बेट आहेत, त्या 2 बेटामधलं जी डिग्री आहे ती किती डिग्री आहे. मग भारताचा, मी म्हटलं आपण राजकीय इतिहास पाहू आणि फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक ज्याला म्हणतो आपण, तेही पाहणार आहोत. त्याच्यात हे सगळं कव्हर होऊन जाईल. हे प्रश्न दाखवण्याचा हेतू एकच आहे,
की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मला वाटतंय तुम्ही पाहिलेले असतील, नसन पाहिले तर त्याचे अंदाज यावं म्हणून आपण हे सगळं डिटेल पाहतोय. राष्ट्रीय फुल विचारलंय, रयतवारी पद्धती. मग इतिहासामध्ये पुन्हा रयतवारी, जमीनदारी, महालवारी या पद्धती आहेत. आता तुम्ही कृषीची परीक्षा देताय, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा संबंध येईल अशा घडामोडी आवर्जून विचारल्या जातात. आपण हे इतिहासामध्ये पाहणार आहोत. रयतवारी कुठं होती, कुणी लावली, किती एरियावर होती, हे सगळं पाहणार आहोत. गांधीजींचे राजकीय गुरु, मग महात्मा गोंधीच्या आपण महत्वाच्या चळवळी आहेत. म्हणजे आता आपण कसं करणार आहोत, समाजसुधारक वेगळे घेणार आहोत आणि राष्ट्रीय व्यक्ती त्यात दादाभाई नौरोजी असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, महात्मा गांधी, राजाराम मोहन रॉय, या सगळ्याची सेपरेट ओळख करून घेणार आहोत. प्रजासत्ताक दिनाचं पहिलं राज्य कोणतं आलेलं आहे, मग या वर्षी उत्तर प्रदेश आलंय. मग या वर्षीचं जे काही आहे ते आपण पाहणार आहोत. पाहुणे कोण आलेले होते ते विचारलेलं आहे. महाराष्ट्रामधल्या कोणत्या व्यक्तीला भारतरत्न मिळालाय, मग ते आपल्याला विचारलंय. IRDP पुन्हा एकदा विचारलेली आहे. अष्टप्रधान मंडळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यातले पहिले पेशवे, म्हणजे अष्टप्रधान मंडळ आपण 8 जे लोक आहेत ते प्रमुख लोक, त्यांचे नाव आणि त्यांची पदवी हे सगळं पाहणार आहोत. मेरी कोम, मग पुन्हा क्रीडा घडामोड आलेली आहे. ग्रीन हाऊस गॅस पुन्हा आलेला आहे. जनगणना, जनगणना आपण पाहणार आहोत. आता ही 2011च्या जनगणनेवर म्हणून आपण ही शेवटची परीक्षा आहे, कारण 2027ला नवीन जनगणना होईल, डिजिटल असणार आहे, त्यामुळे लवकर आकडेवारी येईल. त्यामुळे जनगणना आपण पाहणार आहोत. बिरजू महाराज पुन्हा कला क्षेत्रातले आलेले आहेत. हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यावर्षी खूप जास्त महत्वाचे आहेत, कारण तुमच्या शेतीशी संबंधित आहेत आणि यावर्षी त्यांची जन्मशताब्दी आहे. आणि राज्य सरकारने, आपल्या राज्य सरकारने 7 ऑगस्ट जो त्यांचा जन्मदिवस आहे तो शाश्वत शेती दिवस जाहीर केलेला आहे. मग आपल्याला पुन्हा प्रश्न तिथं तयार होतात. आणि भारतरत्न पण मिळालेला आहे त्यांना. होम रूल चळवळ विचारलेली आहे. महाराष्ट्राचं नृत्य आणि त्याचं गीत कोणतं आहे, मग आपण भारतातले राज्य, त्यांचं डान्स फॉर्म आणि गाणं हे पाहणार आहोत. लोकशाहीची व्याख्या, अब्राहम लिंकन यांनी जी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे तिच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. असं सगळं तुम्हाला या प्रश्नामध्ये हे सगळं विश्लेषण दिसणार आहे. भीमा नदीला चंद्रभागा कुठं म्हणतात, पेंच नदी जी आहे ती कोणत्या दिशेने वाहते, पेंच नॅशनल पार्क मध्ये कोणत्या दिशेने वाहते, असा प्रश्न विचारलेला आहे. GSAT-7A विचारलेला आहे. GSAT-7A म्हणजे इस्रोच्या कामगिरी संदर्भातला आहे. मग यावर्षी इस्रोने जे निस्सार उपग्रह वापर नासा सोबत सोडलेला आहे, किंवा शुभम शुक्ला आहेत, किंवा चांद्रयान-3 आहे, हे सगळ्या ज्या घडामोडी आहेत इस्रोच्या त्या आपण कव्हर करणार आहेत. किंवा इस्रोचे नवीन डायरेक्टर कोण झालेले आहेत त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. खेलो इंडिया स्कूल गेम विचारलेले आहेत. धनराज पिल्ले पुन्हा क्रीडा घडामोडी संदर्भातली व्यक्ती आहे. भांडवल बाजार, मग आपण तुमच्या इकॉनॉमिक्स मध्ये ते कव्हर करणार आहोत. राज्यपाला संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्रामधले मेगा पार्क, पुन्हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आल्या ते येत आहे. काही गोष्टी रिपीट होत आहेत. इस्रोचे अध्यक्ष विचारलेले आहेत. पुन्हा क्रिकेट, क्रिकेट मधलं सर गॉरीफिल्ड सोबर्स ट्रॉफी यावर्षी तिघांना मिळाली. म्हणजे पुरुषामधली जसप्रीत बुमराह, महिलामधली स्मृती मंदाना, आता मागच्या आठवड्यामध्ये चर्चेत होत्या, आणि T20 मधलं अर्शदीप सिंग, असे 3 लोक आहेत, त्यांचे आपण पाहणार आहोत. आर्य समाज, प्रार्थना समाज झाला, सत्यशोधक समाज झाला, आर्य समाज, मग ब्राह्मो समाज असेल, याचा आपण अभ्यास करणार आहोत. लोकसभेचे प्रथम महिला महासचिव कोण आहेत, पुन्हा करंटचा क्वेश्चन आलेला आहे. समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्ग विचारलाय. आणि मग आता यावर्षी शक्तीपीठ महामार्ग चर्चेत आहे, मग शक्तीपीठ महामार्ग आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. खिद्रापूर, खिद्रापूर जे देवस्थान आहे त्याच्याविषयीच माहिती विचारलेली आहे. याचा अर्थ असा होतो, महाराष्ट्राचं कला आणि संस्कृतीविषयी ते प्रश्न विचारताय आपल्याला. मग आपण महाराष्ट्रातले जी मंदिर शैली आहे, तुम्ही ऐकलं असेल, महाराष्ट्राची मंदिर शैली हेमाडपंथी मंदिर शैली आहे. जे यादव घराणं आहे त्यांनी हेमाडपंथी मंदिरं बांधलेले आहेत, आणि हे खिद्रापूरचं मंदिर हेमाडपंथी मंदिर शैलीचं पाहता येतं. पुन्हा दादासाहेब फाळके आहेत. गुरमीत सिंग कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत.
राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क कशा संदर्भातला आहे. गुलामगिरी पुस्तक पुन्हा महात्मा फुले यांच्यावरचा प्रश्न आला. नियोजन आयोग म्हणजे पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग, नीती आयोग याचा आपण अभ्यास करणार आहोत. अंबिका नदीची उपनदी कोणती आहे. सँडलवूड इंडस्ट्री, आता तुम्ही सगळे पिक्चर पाहता, सँडलवूड, तेलगूवूड, बॉलिवूड, हॉलिवूड, हे सगळ्या इंडस्ट्री आहेत. मग त्यांचे सिनेमा कुठले आहेत त्याचा आपण पाहणार आहोत. सिनेमावर जास्त प्रश्न आहेत. मग सिनेमा, आर्ट आणि कल्चर, त्याच्यामध्ये साहित्य आलं, डान्स फॉर्म आलेले आहेत, गाणे आलेले आहेत, लोकनृत्य आलेले आहेत, हे सगळं कव्हर करणार आहोत आपण. सायना नेहवाल, RRB विचारलेला आहे. युनेस्कोचा अमूर्त वारसा, अशा वस्तू ज्या मानवी इतिहासाचा चांगला संदर्भ देतात किंवा पुढच्या पिढीसाठी पण उपयुक्त आहे, तर त्या युनेस्को लिस्ट करतं. मग युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ असेल किंवा इंटँजिबल लिस्ट असेल, तीही आपण कव्हर करणार आहोत. करंटमध्ये जाईल. जागतिक मधुमेह दिन, पुन्हा दिन विशेष आलेला आहे. सीपीआय म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक किंमत जो इंडेक्स असतो, निर्देशांक. मग हा अर्थशास्त्रामध्ये गेला, म्हणजेच आपण चलनवाढ हा टॉपिक पाहणार आहोत. एलिफंटा केव्ज आहेत, म्हटलं ना, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ किंवा इतर ज्या काही महत्वाच्या लेण्या आहेत ते पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेसोबत कोणता करार केला ते आपल्याला विचारलेलं आहे. तपांबर, वातावरणाचे जे स्तर आहेत त्याच्याविषयी विचारलेलं आहे. बिमस्टेक आलं म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना आली. यावर्षी तर बिमस्टेक महत्वाचं आहे. मग बिमस्टेक असेल, G20 असेल, G7 असेल, युनायटेड नेशन असेल, युनेस्को असेल, या सगळ्या महत्वाच्या संस्था आहेत ना, तेही आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रादेशिक संघटना तेही आपण कव्हर करणार आहोत. नागपंचमी कुठं साजरी होती 32 शिराळाला, म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी प्रश्न आहेत, तेही आपण एका चार्ट फॉर्म मध्ये पाहणार आहोत. ते कव्हर होऊन जाईल. स्वच्छता, जे ग्रामीण स्वच्छते, स्वच्छ जे अवॉर्ड असतात, तर ते अवॉर्ड संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे. प्रजासत्ताक 2018 प्रमुख पाहुणे कोण आहेत, मग यावर्षी कोण आलेला आहे. भंडारदरा धरण, चिराग शेट्टी म्हणजेच स्पोर्ट्स मधलं झालेलं आहे. पाथेर पांचेली म्हणजेच सत्यजित रे यांचा पिक्चर आहे, त्याचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा एकदा आर्य समाज, त्रिपुरारी पौर्णिमा, इलेक्शन कमिशन, यावर्षी तर इलेक्शन कमिशन खूप चर्चेत आहे. 26वे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा आपले दिनेश वाघमारे जे असणार आहेत, महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त, त्यांची आपण माहिती पाहणार आहोत. रोहित शर्मा 3 डबल सेंचुरी केलेल्या आहेत. महाराष्ट्राचं पहिलं मेगा फूड पार्क, समांतर सरकार, साताऱ्यामधलं जे क्रांतिसिंह नाना पाटलांचं समांतर सरकार आहे, मग त्याच्याविषयी प्रश्न आलेला आहे, इतिहास आहे. तीजी मंदी, पुन्हा अर्थव्यवस्था आहे. श्याम शरण नेगी हे भारताच्या पहिले मतदार आहेत, ज्यांनी भारताच्या इलेक्शन मध्ये पहिलं मतदान केलं. रिसेंटली त्यांचं निधन झालं, मग व्यक्तिविशेष मध्ये जात येते. G-SAT इस्रो आहे. 14वा वित्त आयोग, मग यावर्षी 16वा वित्त आयोग निर्माण केलेला आहे, त्याच्याविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न मुद्दाम तुम्हाला दाखवतोय. ईशा केतन पवार ह्या महाराष्ट्रातल्या आहेत, त्यांचा खेळ कोणता आहे. 2017ची मिस वर्ल्ड कोण आहे, मग या वर्षीची कोणती आहे. मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स आपण पाहणार आहोत. सरासरी प्रजनन किती होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, याच्यावर 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण कव्हर करणार आहोत. स्त्री उद्योजकासाठी स्वतंत्र धोरण घोषित करणारं पहिलं राज्य आहे. फॉरेस्ट एरिया किती आहे, भारतामध्ये किती वनक्षेत्र आहे, मग ते कोणते राज्य, महाराष्ट्रातले कोणते जिल्हे, सर्वाधिक प्रमाण, सर्वाधिक एरिया, ते सगळं कव्हर करणार आहोत. मुघल गार्डन आहे, भारताचे हवामान विभाग आहे. राहुल आवारे यांचा तालुका कोणता आहे. इंद्रावती व्याघ्र प्रकल्प, मग राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प, प्रोजेक्ट टायगर असेल, एशियाटिक लायन असेल, आता चित्ता आलेला आहे भारतात. मग ह्या सगळ्या संदर्भात हत्ती वनतारामुळे ती माधुरी हत्ती चर्चेत आहे, ते आपण कव्हर करणार आहोत. पेटंट आणि कॉपीराइट्स, ते महत्वाचं आहे. महात्मा फुले यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रपती पदक, प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे,
MSP म्हणजेच किमान आधारभूत किमती ज्या असतात. मग अर्थशास्त्रामध्ये कृषी जो घटक आहे, सहकार जो घटक आहे, तो आपण कव्हर करणार आहोत. कृष्ण जन्माष्टमी कधी असते, पहिला DC कलर पिक्चर कोणता आहे, समृद्धी महामार्ग, साताऱ्याचं पत्री सरकार, चलनविषयक धोरण, एवढे साधारणपणे 300 क्वेश्चन तुम्हाला आतापर्यंत विचारलेले आहेत. या पद्धतीनं आपण प्रश्न पाहिलेले आहेत. बोर वाटू देऊ नका. हा आपला अभ्यासाचा घटक आहे. याला तुम्हाला असं वाटेल 1 तास, पण हा 1 तास तुम्हाला इतका नेमकेपणा देणार आहे. तुम्ही जे काही पुस्तक वाचलं असाल त्याच्यातलं नेमकं काय वाचायचं हे या विश्लेषणातून आपल्याला कळणार आहे. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं का केलं आपण? त्याचं कारण आहे, हे प्रश्नाचं विश्लेषण झालं. या प्रश्नाच्या विश्लेषणानुसार आपण काय केलेलं आहे, प्रत्येक विषयाच्या कोणत्या टॉपिकवर आपण डिस्कशन करणार आहोत किंवा आपण लेक्चर घेणार आहोत, की असे टॉपिक काढलेले आहेत की या प्रत्येक टॉपिकवर हमखास प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवा, असे टॉपिक काढलेले आहेत ज्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. यापूर्वी विचारला गेलेला आहे, पुन्हा यावर्षी विचारला जाऊ शकतो. प्रिडिक्शन, आता हे अशा गोष्टी आहेत ज्या कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत आहेत. यावर्षी काकोरी कट, त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा सिक्कीम राज्याच्या निर्मितीला 50 वर्ष पूर्ण झालेत, 16 मे 1975 ला, मग तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण काय केलं, आता नीट लक्ष द्या. आपण पहिल्यांदा PYQचं अनालिसिस तयार केलं. साधारण 300 क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत, राऊंड फिगर कन्सिडर करू. त्याच्यातून आपण हे टॉपिक काढलेले आहेत की या टॉपिकवर तुम्हाला यावर्षी प्रश्न विचारले जातात. आणि मग आता उदाहरणार्थ करंट आपण पाहूयात, चालू घडामोडी. व्यक्तिविशेष आपण पाहिलं, व्यक्तिविशेषावर प्रश्न आहेत का? पंडित हरिप्रसाद चौरशी आहेत किंवा झाकीर हुसेन यांच्यावर विचारला जाऊ शकतो. त्या वर्षभरात जे काही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या अर्थानं चर्चेत आहे. जयंत नारळीकर तेव्हा विचारलेत, यावर्षी विचारले जाऊ शकतात, त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून आपण व्यक्तिविशेष कव्हर करणार आहोत. पुरस्कार आपण पाहिलं, अनेक पुरस्कार आपल्याला विचारलेले आहेत. भारतरत्न, पद्म पुरस्कार, क्रिकेटमधले इतर पुरस्कार विचारलेले आहेत. क्रीडा घडामोडी पाहिलेल्या आहेत, विचारल्या जातील. अंतरिक्ष पाहिले, इस्रोचे. कृषी संदर्भातले पाहिले, पर्यावरण पाहिलेलं आहे. हे टॉपिक असे आहेत ज्याच्यावर आपल्याला आपण अभ्यास करणार आहोत. आणि याच्यात मी आता ह्या लेक्चरच्या वेळेस सांगाल. आता उदाहरणार्थ पुरस्कार हा टॉपिक आपण पाहतोय, ठीक आहे. तर यावर्षी कोणते पुरस्कार चर्चेत आहेत, म्हणजे 3 प्रकारचे आपण जनरली करतो, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि आपल्या महाराष्ट्राचे. मग या तिन्ही मधले कोणते पुरस्कार महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड मध्ये सांगणार आहे, की मोस्ट एक्सपेक्टेड आहे, ते तुम्ही आवर्जून करायचे, ठीक आहे. परिषदा, समित्या, कोणत्या कॉन्फरन्स महत्वाच्या झालेल्या आहेत, कोणत्या समित्या आहेत, महत्वाच्या समित्या आपल्याला स्थापन केल्या जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा धोरण याच्या संदर्भातली नरेंद्र जाधव समिती आपल्याला पाहता येते. किंवा वनतारा प्रोजेक्ट चर्चेत होता, त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टानं न्यायमूर्ती चलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. किंवा आसामचे एक गायक आहेत जुबिन गर्ग, त्यांचं मध्यंतरी सिंगापूरमध्ये निधन झालं, तर त्यांची मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारनं MP गुप्ता समिती स्थापन केलेली आहे. किंवा कोचिंग क्लासेसवरचं विद्यार्थ्याचं अवलंबित्व कमी व्हावं म्हणून केंद्र सरकारनं विनीत जोशी समिती स्थापन केलेली आहे. अशा वेगवेगळ्या ज्या या वर्षभरातल्या महत्वाच्या समित्या आहेत ना, त्या समित्या आपण कव्हर करणार आहोत. सराव म्हणजे मिलिटरी एक्सरसाइज आहेत. दिनविशेष आणि पुस्तकं हे आहेत, कशावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ते आपण कव्हर करणार आहोत. आर्थिक घडामोडी आहेत, संरक्षण घडामोडी आहेत, अहवाल आणि निर्देशांक, मानव हक्क अहवाल असेल किंवा जागतिक लिंगभेद अहवाल असणार आहे, शाश्वत विकास अहवाल असणार आहे. असे जे महत्वाचे अहवाल आहेत ना, ते आपण डिस्कस करणार आहोत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरल्या महत्वाच्या घडामोडी आपण कव्हर करणार आहोत.
योजना पाहणार आहोत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या, आणि संकीर्ण घडामोडीमध्ये ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या महत्वाच्या नियुक्त्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. अशा पद्धतीने करंटचा आपण कव्हर करणार आहोत. मग पॉलिटीचं आलं, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ही बॅच जॉईन करणार आहात त्या बॅच मध्ये कोणत्या विषयामध्ये आपण काय शिकवणार आहेत हे सगळं मी तुम्हाला इथं सांगतोय. हे का सांगतोय, कारण मी पीवायक्यूचं अनालिसिस केलंय आणि याच्यावर यापूर्वी प्रश्न आलेत, पुन्हा विचारले जाऊ शकतात, म्हणून आपण हे करणार आहोत. क्लिअर? मग राज्यशास्त्रामध्ये पहा, संविधानाची निर्मिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संविधानाचे वैशिष्ट्ये. पहा, आज 26 नोव्हेंबर आहे, संविधान दिन आहे आणि संविधानाच्या दिन आपण संविधानाविषयी बोलतोय. मूलभूत हक्क आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत, याच्यावर आपण बोलणार आहोत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, याच्यावर आपण बोलणार आहोत. संसदेवर प्रश्न आहे, संसद बोलणार आहोत. संसद बघितलं की राज्य विधिमंडळ, संसदेला जास्त वेळ लागेल, राज्य विधिमंडळाला कमी वेळ लागेल. न्यायालय पाहणार आहोत, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जनहित याचिका, लोकपाल, लोकायुक्त, हे सगळं न्यायालया संदर्भातलं आहे ना, ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत. प्रस्तावना, नागरिकत्व काय आहे ते आपण पाहणार आहोत. राज्य निर्मिती, केंद्रशासित प्रदेश, याच्याविषयी बोलणार आहोत. संविधानिक आणि गैरसंवैधानिक संस्था, मी म्हटलं ना अटर्नी जनरल जे आहे, महान्यायवादी म्हटलं जातं, आणि राज्याचे जे वकील असतात त्यांना महाधिवक्ता म्हटलं जातं. मग वित्त आयोग असणार आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, महिला आयोग आहे, अल्पसंख्याक आयोग आहे, SC ST OBC आयोग आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत. UPSC, MPSC, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, हे सगळं पाहणार आहोत. पंचायत राजमध्ये पंचायत राजची पार्श्वभूमी, समित्या कोणत्या आहेत, बलवंतराय मेहता समिती आहे, अशोक मेहता समिती आहे, LM सिंघवी समिती आहे. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत वसंतराव नाईक समिती आहे, PB पाटील समिती आहे, लना बोंगीरवार समिती आहे, याविषयी आपण बोलणार आहोत. 73वी घटनादुरुस्ती, 74वी घटनादुरुस्ती, याच्यावर प्रश्न विचारले जातात. पंचायत राज म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. नगरपालिका म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, आणि कटक मंडळे, कॅन्टॉन्मेंट बोर्ड, हे सगळं आपण राज्यशास्त्रामध्ये पाहणार आहोत. मग इतिहासामध्ये समाज सुधारक आपण डिटेल पाहणार आहोत. महात्मा फुले असतील, राजश्री शाहू महाराज आहेत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, गोखले आहेत, त्याच्यानंतर गवा जोशी म्हणजे सार्वजनिक काका आहेत, सावित्रीबाई आहेत, त्याच्यानंतर पंडिता रामाबाई आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत सगळ्यांचं समाज सुधारक आपण पाहणार आहोत. 1857चा उठाव पाहणार आहोत. जमीनदारी व्यवस्था म्हणजे ब्रिटिशांच्या वेळेस कृषीची काय अवस्था होती, जमीनदारी, रयतवारी, महालवारी, हे सगळं पाहणार आहोत. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, जसं आपण पाहिलं ना, आर्य समाज आहे, प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, ते सगळं पाहणार आहोत आपण. राष्ट्रीय व्यक्ती म्हणजे दादाभाई नौरोजी, फिरोज शाह मेहता, हे सगळे महत्वाचे व्यक्ती आहेत, त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. युरोपियन लोक आणि भारतीय राजे जे आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. बंगाल, मुघल, पंजाब मध्ये काय झालेलं आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत. प्राचीन भारतावर काही प्रश्न आहेत. सम्राट अशोक विचारलेला आहे, गुप्त कालावधी आहे, सिंधू संस्कृती आहे, वैदिक कालावधी आहे. तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज यावा की याच्यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. गौतम बुद्ध आहेत, भगवान महावीर आहेत, या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मध्ययुगीन मध्ये दिल्ली सल्तनत, मुघल, त्याच्यातच मग आपण आपला विजयनगर, हम्पीवर तुम्हाला प्रश्न आहेत, ते आपण पाहणार आहोत. 1885 पासून ते काँग्रेसचे अधिवेशन, काँग्रेसची स्थापना जी आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर स्वदेशी चळवळ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि छोडो भारत चळवळ, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. महाराष्ट्राचा इतिहास पर्टिक्युलरली आपण पाहणार आहोत. वृत्तपत्र, शिक्षण आणि औद्योगिक, हे सगळं पाहणार आहोत.
त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि भारताचं आर्ट आणि कल्चर, कला आणि संस्कृती याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये डान्स, त्याच्यानंतर साहित्य, मंदिर शैली, हे सगळंच आपण पाहणार आहोत. या इतिहासामध्ये हे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर जॉग्राफीमध्ये भारतामधल्या नद्या, महाराष्ट्रामधल्या नद्या, भारतातला राजकीय आणि प्रादेशिक भूगोल, महाराष्ट्राचा राजकीय आणि प्रादेशिक भूगोल पाहणार आहोत. पर्यटन स्थळ, त्याच्यावर प्रश्न आहेत आपल्याला. संकीर्ण घडामोडी म्हणजे ज्या काही छोट्या छोट्या घडामोडी आहेत त्या एकत्रित आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर लोकसंख्या, हमखास या वर्षी लोकसंख्येवर खूप क्वेश्चन आहेत. दारिद्र्यावर प्रश्न विचारले जातात. दारिद्र्याच्या समित्या कोणत्या आहेत ते पाहणार आहोत. अर्थशास्त्रामध्ये बँका आणि आरबीआय, वेगवेगळ्या बँका आहेत आपण प्रश्नामध्ये पाहिलेल्या आहेत. आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावर्षी महत्वाची आहे. कारण आरबीआयचा कायदा कधीचा आहे? 1934चा. आणि आरबीआय कधी स्थापन झाली? 1935ला. मग आता किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? मग त्या अँगलने त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. चलनवाढ महत्वाची आहे. राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यावर प्रश्न आहेत. पंचवार्षिक योजना, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना, सहकार आणि कृषी तुमच्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. व्यापार आणि संकीर्ण घडामोडी अर्थशास्त्रामधल्या. अशा पद्धतीनं आपण तुम्हाला पीवायक्यू पाहिलेत सर्व, आणि कोणते टॉपिक, कोणत्या विषयामधलं कोणते टॉपिक बघणार आहेत. म्हणून म्हटलं हे पहिलं इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, तुम्हाला विषयाची आयडिया यावी. ठीक आहे. आपलं पुढच्या आठवड्यापासून डेली लेक्चर होणार आहे आणि मग एक एक विषय घेऊन त्यातला तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही फारसं करायची गरज पडू नये असं सगळं आपण तुम्हाला लेक्चर मधून प्रोव्हाइड करणार आहोत. मी म्हटलं ना तुम्हाला 1,500 क्वेश्चन पाहिलेत, हे सगळं कंटेंट तयार केलेलं आहे आणि याचा हेतू एकच आहे की तुमचा वेळ वाचावा आणि तुम्हाला नेमकेपणाने सगळं कंटेंट मिळावा आणि तो रिवाइज करायला सोपा जावा. ठीक आहे. माझ्या बाजूनं जे सांगणं अपेक्षित होतं ते सांगून झालेलं आहे. आता या रिलेटेड तुमचे काहीही प्रश्न असले तर मला विचारा, कमेंट करा, मग आपण त्याच्यावर बोलूया. ठीक आहे. प्रश्न विचारू शकता आता तुम्ही. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मला विचारू शकता. नेहमी लक्षात ठेवायचं, पीवायक्यूचं विश्लेषण करणं फार म्हणजे फार महत्वाचं आहे. तुम्हाला एका तासामध्येच सगळे आपण पीवायक्यू उपलब्ध करून दिलेले आहेत. यस, थँक्यू थँक्यू. हा, ती आयडिया येणं गरजेचं आहे. असं कधीच नाही करायला पाहिजे की एक पुस्तक घेतलंय आणि पहिल्या पेज पासून शेवटपर्यंत वाचतोय. कधीही वाचायचं नाही. आपण स्पर्धा परीक्षेच्या जगात आहोत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकेपणा, तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की पहिल्यांदाच परीक्षा दिली आणि तो पास झालाय. मग ते का होतात? त्याचं कारण असं आहे की त्यांनी स्मार्ट स्टडी केलेला आहे आणि हा स्मार्ट स्टडी आहे. आपण जो केलाय ना, हा सगळा स्मार्ट स्टडी आहे. कारण याच्या बाहेर काहीच नाही ना. मी तुमचे 1,500 क्वेश्चन पाहिलेत. 1,500 क्वेश्चन मध्ये हे सगळं आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे जाणारच नाहीत. विश्वनाथन आनंद आहे, जनसंघ आहे, सामाजिक रचना आहे, राष्ट्रपती पोलीस पदक आहेत, बॉम्बे मधलं काय आहे ते विचारलं जातं. जनरली डेली टाइम आपला 2 ते 4 या दरम्यान असणार आहे. काही चेंजेस असतील तर तुम्हाला तसे कळवले जातील. हा, आता त्यांनी एक प्रश्न विचारलाय, ज्यांनी कधीच एमपीसी किंवा सरळ सेवेची तयारी केलेली नाही त्यांनी काय करावं? काहीही असू द्या, तुम्ही कोणतीही परीक्षा द्यायला घ्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये स्मार्ट स्टडी खूप गरजेचं आहे. मी म्हटलं ना, या पद्धतीनं तुम्ही पहिल्यांदा जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेचा सिलेबस पाहिजा.
कुठलीही परीक्षा असू द्या त्याचा सिलेबस अगोदर पाहणं गरजेचं आहे. 2 नंबरला पीवायक्यू पाहणं गरजेचं आहे. 3 नंबरला त्या पीवायक्यू नुसार नोट्स काढणं गरजेचं आहे. नोट्स कंपल्सरी आहेत पहा, नोट्स. त्याच्यानंतर त्याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे, रिव्हिजन. आणि 5वी गोष्ट आहे त्याच्या जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करणं. कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी ही आपली पंचसूत्री आहे. आणि याच्यातल्या 3च गोष्टी करायच्या ठरल्या तर पीवायक्यू, नोट्स आणि टेस्ट. त्रिसूत्री ही आहे, पंचसूत्री ही आहे. कुठलीही परीक्षा असू द्या, पहिल्यांदा त्याच्यात प्रश्न काय आलेत हे बघायचे. सिलेबस नंतर प्रश्न काय आलेत त्या प्रश्नानुसार अभ्यास करायचा. म्हणजे कोणत्या टॉपिकला किती वेळ देतो हे आपल्याला कळतं. ठीक आहे. एकच मिनिट हा. यस, शेअर केली जाईल तुम्हाला. यस, वेगवेगळं मिळाल. सगळ्याच वेगवेगळं असणार आहे. लेक्चर वेगळे, नोट्स पण वेगळे असणार आहेत. यस, शेअर होतील तुम्हाला, काही अडचण नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळं सांगितलं जाईल, टप्प्याटप्प्याने सगळं सांगितलं जाईल. हा, आता एक प्रश्न आहे, एमपीएससी मध्ये ही परीक्षा जाईल का? तर लक्षात ठेवा, आता सध्या तुमची परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस पॅटर्न आहे. लक्षात ठेवा, आता टीसीएस किंवा आयबीपीएस पॅटर्न आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे की ही परीक्षा पद्धती 2026 कडून मध्ये एमपीसी कडे जाणार आहे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. लक्षात ठेवा, आता सध्या तुम्हाला या पॅटर्न नुसार आपल्या विषयाचे 20 क्वेश्चन विचारले जातात. आपल्या विषयाचं वेटेज जर पाहिलं, एमपीसी कडे गेलं तर ते 20 राहतील किंवा वाढवूही शकतात, वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि एमपीसी कडे गेलं ना तर एमपीसी जनरलाइज कंटेंट कव्हर करत असते. एमपीसीचा फायदा आहे कारण ती जनरलाइज करणार आहे. टीसीएस आयबीपीएस एक्सक्लुझिव्ह एक्झाम घेते, तर एमपीसी कडे जाऊ शकते. आपल्याला चान्सेस खूप जास्त आहेत. पण आपला जो कंटेंट आहे, आता कुठलाही पेपर सेटर घ्या, पेपर सेटर काय करत असतो, त्याला सांगितलं ना की तुम्ही या विषयावर प्रश्न काढा, तो पहिल्यांदा बघतो की मागं काय प्रश्न विचारलेले आहेत. त्याला आयडिया येणं गरजेचं आहे ना, नेमकेपणा येणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत, आपण कांदे लावायला गेलो, कुठली गोष्ट करायला गेलो, कापूस लावायला किंवा कापूस वेचणं असेल, जर कोणी नवीन असेल ना, तो काय करतो, शेजारी काय करतो हे बघतो, किंवा आधीच्या लोकांनी काय केलं आहे ते विचारून जातो. आपण एखाद्या गावाला जायचंय, तुम्हाला कुठं फिरायला जायचंय, या पद्धतीनं. तसंच इथं पण असतं, पेपर काढणारा पहिल्यांदा पहिल्या लोकांनी काय काम केलं हे बघत असतो. म्हणून तोही पीवायक्यू पाहणार आहे, आपण पीवायक्यू पाहिजे. आणि आपला कंटेंट असा असणार आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं जे आपण विश्लेषण केलंय त्याचा फायदा एकच आहे, कोणीही परीक्षा घेऊ द्या, आपण ते सगळं कव्हर करणार आहोत. कारण आपण 1,500 क्वेश्चन अनालिसिस केलेले आहेत. आणि शिवाय या वर्षभरातल्या घडामोडी बघून ते आपण प्रिडिक्ट पण करणार आहोत की या वर्षी तुम्ही एवढ्याच गोष्टी करा. ठीक आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका, आपण एकदम व्यवस्थित ट्रॅकवर असणार आहेत. यस, नाही नाही, असं कधीही करायचं नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही राज्यसेवा करताय तर कंबाईनचे पीवायक्यू करायची गरज नसते. जर तुम्ही पूर्व परीक्षा करताय तर मुख्य परीक्षेचे पीवायक्यू बघायची गरज नसते. प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळं तुम्ही त्याच्याबद्दल काहीही टेन्शन घेऊ नका. आपण लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला सर्व आयडिया देणार आहोत की या परीक्षेसाठी काय विचारलं जातं. राज्यसेवेला जनरली आपण पॉलिटीचे 22 टॉपिक करतो, कंबाईनला 11-12 टॉपिक करतो, कारण आयोगानं ते लिमिट केलेलं आहे. राज्यसेवा पूर्ण कधी कधी तुम्हाला देश पातळीवर काम करावं लागतं, प्रमोशन झालं तर तुम्ही IAS IPS होता. कंबाईन वाले जास्त करून राज्य असतात, कंबाईनचं रिलेटेड असतं. तसं तुमच्या परीक्षेचं आहे, त्याचं काहीही टेन्शन घेऊ नका. नाही, हा 2025-26चं करावं लागेल, पण मी तुम्हाला ते सगळं करंट प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला त्याच्या पलीकडे काहीही करायची गरज पडणार नाही.
तेवढी खात्री मी देतो तुम्हाला. यस, क्वेश्चन बुक पण सांगितले जातील, टाइम वेळ सगळं सांगितलं जाणार आहे, सगळं शेअर केलं जाणार आहे. यस, आणखी काही कुणाचा प्रश्न? मी एखादा प्रश्न कुणाचा डिस्कस करायचा राहिलोय का? लक्षात ठेवा, क्लासला मितवा म्हटलं जातं. कोणताही क्लास असला ना, जनरली आपण त्याला काय म्हणतो? मितवा. मित्र तत्वज्ञ वाटाड्या. क्लासचं काम असतं तुमचं काम कमी श्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं कसं होणार आहे. फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतो, तो दिशादर्शक असतो तुम्हाला, आणि आपण हे सगळं अनालिसिस केलंय तुम्हाला कमी वेळ लागावा म्हणून. पण याच्यासाठी हे लक्षात ठेवा, हे सगळे लेक्चर आपले इंटरॅक्टिव्ह होणार आहेत. म्हणजे तुम्हाला कोणतीही गोष्ट काही अडचण आली तर मला विचारलं पाहिजे, कारण मी बोलताना सगळ्यांना बोलतोय, त्यातलं तुम्हाला वेगळं असतो, कोणाला इकॉनॉमिक्स चांगलं समजेल, कोणाला जिओग्राफी चांगलं समजेल. तुम्हाला जर काही अडचण आली तर लगेच मला विचारत जायचं. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला नोट्स काढायच्या सांगितल्या तर त्या तुम्ही काढल्या पाहिजेत. तुम्हाला रिव्हिजन करायची सांगितली तर ते रिव्हिजन केली पाहिजे. तुम्हाला टेस्ट सोडवायला सांगितल्या तर त्या तुम्ही केल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि मग तुमचं डेली शेड्यूल कसं असावं हे सगळं आपण लेक्चर सुरू झाले ना एक एक गोष्ट बोलणार आहोत. यस, डेली असेल. यस, येऊ द्या ना, नवीन सिलेबस येऊ द्या. पण लक्षात ठेवा, तुम्ही म्हणताय ना नवीन सिलेबस येऊ द्या, नवीन सिलेबस जरी आला तर तुम्हाला विचार करा याच्यापैकी काय वगळलं जाऊ शकतं. काहीच वगळण्यासारखं नाही ना रे. लक्षात येते का? तुम्हाला संविधानाचा अभ्यास करावा लागणार आहे, मूलभूत हक्काचा अभ्यास करावा लागणार आहे, मार्गदर्शक तत्व आहेत, संसद आहे, न्यायालय आहे, राज्य निर्मिती आहे, पंचायत राज आहे, असहकार चळवळ आहे, सगळ्या चळवळी, याच्यातलं वगळण्यासारखं काहीच नाही. आणि त्यांनी तुम्ही म्हणला नवीन काही ऍड केलं तरी आपण तयार असणार आहोत, आपल्याला ते ऍडव्हान्टेज आहे, कारण आपण त्या पद्धतीने सगळं तयार करत आहोत. येते लक्षात? येस, आणखी काही कुणाचे प्रश्न? तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे ना, तर बिनधास्त हे करा, तुम्हाला अडचण येणार नाही, ती जबाबदारी मी या विषयाच्या बाबतीत घेईन, एवढं सांगतो. कारण हे सगळं बेसिकच आहे ना, कुठलाही विषय असू द्या. इकॉनॉमिक्स मध्ये आरबीआय विचारणार आहे, बँक विचारणार आहे, चलनवाढा आहे, लक्षात आलं का? कृषी आहे, लोकसंख्या, दारिद्र्य, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, हे विचारलंच जाणार आहे आपल्याला. आपण तयार आहोत त्याच्यासाठी. म्हणून म्हणतो टीसीएस घेऊ द्या, आयबीपीएस घेऊ द्या, राज्यसेवा एमपीएससी घेऊ द्या, आपण 100% रेडी आहोत, त्याच्यात काही अडचण नाही. आणि जरी त्यांनी इकडचे तिकडचे प्रश्न विचारले तर ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, त्याच्या बाबतीत काही टेन्शन घेऊ नका. येस, आणखी कुणाची काही अडचण? सगळ्यांना समजलंय का मला सांगा, सगळ्यांना आयडिया आली का हे सांगा, कमेंट करा तसं. कुणाला काही अडचण आहे का, आपण कशा पद्धतीने जाणार आहोत याच्या मनात कुणाच्या काही शंका आहे का, प्रश्न आहेत का, समजलंय का हे सांगा मला एकदा. येस, तुम्ही बोललं पाहिजे बरं का. लक्षात ठेवा, इंटरॅक्टिव्ह होऊ द्या. मी एकटाच बडबड करतोय असं होऊ देऊ नका, तुम्ही बोललं ना ते लेक्चर जरा इंटरेस्टिंग होत असतं. येस, काही अडचण असेल तर सांगा, आपण नेक्स्ट वीक पासून याचे लेक्चर सुरू करणार आहोत, स्टेप बाय स्टेप सगळं जाणार आहोत. 2 ते 4 या दरम्यान आपलं लेक्चर असेल, 2 ते 4 दुपारी, 2 ते 4. येस, आणि काही अडचण असेल तर मग ते बोलूयात. पहिले 1-2 लेक्चरला आपल्याला रॅपो क्रिएट व्हायला वेळ लागेल, एकदा रॅपो क्रिएट झाला की आपण स्पीड न जाऊयात. यस, डेली घेऊयात, डेली घेऊयात. तुम्ही सांगा कोणता घ्यायचा पहिला विषय, आपण ठरवूयात, काही प्रॉब्लेम नाही.
काहीही प्रॉब्लेम नाही. आपण ठरवूयात. न्यूजपेपर करायचा असेल तर लोकसत्ता चांगला आहे, महाराष्ट्र टाइम्स चांगला आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स. चला, मेजॉरिटी हिस्ट्रीकडे चाललंय, हिस्ट्रीने सुरू करूयात. काही हरकत नाही. हिस्ट्रीनं सुरू करूयात. आहे का, संविधान म्हणतात, कुणी जिओग्राफी, पॉलिटी, ज्याचं मेजॉरिटी असेल ते ठरवूयात. अदरवाईज डिस्क्रिशन वापरलं जाईल. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत येत आहेत. मी कुठल्याला रेडी आहे, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, कुठल्याला रेडी आहे. ठीक आहे, चालेल. मग ठरवूयात. आज आपण इथं थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. तेव्हा पुन्हा काही अडचण आली तर मग मला सांगत जा. हे लक्षात ठेवा, मी जे काही बोलतोय त्याच्यात तुम्हाला कळतंय नाही कळत हे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवत राहा. मग त्याच्यानुसार आपण बोलत राहूयात. यस, चालतंय. ज्या बाजूने मेजॉरिटी असेल त्या बाजूने करूयात, किंवा सगळ्याला सोपं असेल असा विषय आपण सुरू करूयात. काही अडचण नाही आपल्याला. ठीक आहे, कुणाला काही अडचण नाही असं समजून मग आज थांबूयात का आपण? नाही, नेक्स्ट वीक पासून लेक्चर सुरू होणार आहे आपले. यस.